सगळ्यांना शुभ सकाळ. आजची सकाळ एकदम फ्रेश झाली होती आणि लवकर सुद्धा झाली होती. लवकर उठून आवरून बीचवरती आलो होतो, कारण आज आमचा कोकणातला शेवट दिवस होता, म्हणजे लास्ट दिवस होता. आज आम्ही रिटर्न पुण्याला जायला निघणार होतो. बीचवर आलो, मस्त छान खेळलो. मुली सुद्धा खूप खेळत होत्या आणि सकाळी सकाळी आल्यामुळे थंडी सुद्धा खूप वाजत होती. छान फोटो व्हिडिओ काढले आणि पाण्यामध्ये आम्ही पोहलो सुद्धा. शिवण्या सर्वज्ञ सुद्धा छान मस्त पाण्यामध्ये पोहल्या. रूमवर आलो, आवरलं, नाश्ता केला आणि लगेच निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला. कारण आता इथून आम्हाला पुण्याला जायचं होतं गुहागरमधून. रस्त्याने जाताना मस्त स्ट्रॉबेरीची शेती दिसली, मग तिथून आम्ही 1 किलो स्ट्रॉबेरी सुद्धा घेतली. खूप छान आणि अगदी फ्रेश स्ट्रॉबेरी होती. असं स्ट्रॉबेरी खात मस्त एन्जॉय करत आमचा प्रवास सुरू होता. आता तुम्ही म्हणाल की तुझ्या मुली प्रवासात त्रास देत नाहीत का? तर नाही, अजिबात माझ्या मुली प्रवासात त्रास देत नाहीत. अगदी छान मस्त हसून खेळून असतात. रडत सुद्धा नाहीयेत इव्हन. फक्त त्यांच्या ज्या खायच्या गोष्टी असतात त्या माझ्यासोबत असतात आणि मी आणि मयुरी आम्ही दोघे असतो. त्याच्यामुळे एक तिच्याकडे बसली तर एक माझ्याकडे बसते आणि त्या कंटाळ वगैरे अजिबात करत नाहीयेत प्रवासामध्ये आणि त्रास सुद्धा देत नाहीयेत. कारण त्यांना पहिल्यापासून प्रवास करायची सवय आहे. आता शिवण्या थोडीशी मोठी आहे, सर्वज्ञ लहान आहे, पण सर्वज्ञ सुद्धा अजिबात त्रास देत नाही. मग त्याच्यानंतर आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो. ट्रॅफिक तर थोडंसं लागलंच होतं टोल नाक्यावर. जेवण केलं, त्याच्यानंतर घरी आलो. मस्त बॅगा वगैरे गाडीतून काढून घेतल्या, कारण मामा मामीचं सामान जास्त नव्हतं, पण आमचं सामान जास्त होतं. कारण शिवण्या सर्वज्ञ सोबत असल्यामुळे खायच्या गोष्टी म्हणा किंवा कपडे थोडेसे एक्स्ट्राचेच घेऊन गेलो होतो. आणि हे जे ब्लँकेट नेले होते त्याचा अजिबात काही उपयोग झाला नाही, कारण तिकडं प्रचंड गरमी होती. घरी आलो, म्हटलं स्वयंपाक तर नाही, जेवण वगैरे करून आलो होतो. म्हटलं लगेच बॅगा रिकाम्या करून घेऊयात, कारण आज जरी नाही केलं तर हा पसारा उद्या आपल्यालाच काढायचा आहे. म्हणून मयुरीनी आणि मी लगेचच आम्ही सगळा पसारा आवरून घेतला. धुवायची कपडे वगैरे लगेच वेगळी करून घेतली आणि मशीन सुद्धा लावून गेली होती कपड्याला. आणि असा होता आमचा आजचा